ऐकू राणी रूपमती आणि बाज बहादूर. कला कोणतीही असो, कोणत्याही क्षेत्रातील असो, रसिकाला आनंद देण्यातच तिचे यश सामावलेले असते. रसिकाच्या मनास प्रसन्नता आणणे, त्यापासून मिळणारा आनंद द्विगुणित करणे, आपल्या अप्रतिम सौंदर्याने रसिकास मंत्रमुग्ध करणे, त्याला मोहित करणे हे कलेकडून अपेक्षित असते. चित्रकला, नृत्यकला, संगीतकला, स्थापत्यकला, लेखनकला इत्यादी कलांच्या दालनांतून अशा आनंदाची अनुभूती रसिकास प्रदान करीत राहण्यात कलेचे श्रेष्ठत्व दडलेले असते. मग अशा कलांचे एकत्रीकरण खरंच पाहावयास मिळणार असेल किंवा एकत्रीकरणाची अनुभूती कलारसिक जर आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर घेऊ शकत असेल तर त्याचे वर्णन करणे अशक्य होईल, कारण तो आनंद शब्दांच्या पलीकडचा असेल. भारतासारख्या विशाल देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे माणसाचे मन कला सौंदर्याच्या अनुभूतीने तृप्त होते. मध्य भारतात मांडवगड हे असेच एक ठिकाण आहे. लाल दगडांच्या पर्वतराजीत अप्रतिम निसर्ग सौंदर्यानं परिपूर्ण असलेले हे एक नयनरम्य स्थळ आहे. मांडवगडच्या नामोच्चारासरसी डोळ्यांसमोर येतो तो एक प्रचंड किल्ला. मानवाच्या अचाड बुद्धिमत्तेने पर्वतराजीत निर्माण केलेले प्रचंड बांधकाम इथे पाहावयास मिळते. किल्ल्यात फिरत असताना पदोपदी जाणवतं ते निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य. किल्ल्यामधील प्रचंड जलाशय आपले लक्ष वेधून घेतात. खूप दुरून वाहणाऱ्या नर्मदा नदीचे पाणी किल्ल्यात आणून तयार केलेले रेवाकुंड. रेवा हे नर्मदेचे दुसरे नाव आहे. पाहणाऱ्याने कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिल्यास नजरेस पडेल ते निखळ सौंदर्यच, जाणवेल ते अप्रतिम सौंदर्यच, ज्याच्या छटा कधी ऐतिहासिक तर कधी निसर्गरम्य मानवी जीवनात रसिकता फुलविणारे आढळतात. मानवी कल्पनेचा भव्य दिव्य आविष्कार म्हणजेच मांडवगड. मध्य प्रदेशातील इंदोर शहरापासून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात स्थिरावलेला मांडवगड आपल्या कलाकुसरीच्या कामासाठी परिचित आहे. हिंदू आणि मुसलमान शासकांनी इथे राज्य केल्यामुळे त्यांच्या आश्रयाने राहणारे विविध क्षेत्रातील कुशल कारागीर या ठिकाणी वास्तव्यास असत. शासक स्वतःच कलारसिक असल्यास कलाकृती बहरणारच. असाच एक कलारसिक शासक मांडवगडात राज्य करून गेला. त्याचे नाव मिया बायझीद बाज बहादूर. हा माळव्याचा शासक इसवी सन 1555 मध्ये इथे वास्तव्यास होता. वडील सुजात खानचा वारसा त्याला मांडवगडच्या रूपात मिळाला. तो श्रेष्ठ दर्जाचा गायक आणि संगीताची जाण असणारा जाणकार तर होताच, पण त्याचे जीवनच संगीताने व्यापले गेले होते. संगीत कलेचा हा उपासक पर्वतराजीत किंवा डोंगर दऱ्यांमध्ये भटकत असताना निसर्गातील विविध घटकांचे आवाज ऐकण्यात रममान होत असे. एखाद्या ठिकाणी शिकारीस देखील जात असे. असाच एकदा शिकारीस गेला असता जंगलात मेंढ्यांचा एक मोठा कळप त्याच्या नजरेस पडला. कळपावर लक्ष देणारी एक सुंदर तरुणी हातातील झाडाच्या एका फांदीशी खेळत असताना सुंदर गीत गात होती. अत्यंत शांत वातावरणात वाहत्या पाण्याशेजारी बसून गात असताना मध्येच तिची नजर पाण्यावर स्थिरावे. तिचे मंत्रमुग्ध करणारे गाणे बाज बहादूरला भुरळ पाडून गेले. तो जागीच उभा राहिला. थोड्या वेळाने गाणे संपल्यावर ती जनावरांना हाक देऊ लागली. संध्याकाळच्या समयात सूर्याची तांबूस किरणे पक्ष्यांना परतीचा संदेश देऊ लागली. घरची वाट धरणाऱ्या पाठमोऱ्या रूपमतीकडे बाज बहादूर नुसता पाहत राहिला. ती जरी गेली तरी तिच्या गाण्याचा गोडवा त्याच्या मनात रेंगाळत होता. ते बोल त्याच्या ओठांवर होते. त्याला तिच्या गाण्याने जणू काही भुरळच घातली होती. काही दिवसांनी पुन्हा तिचे गाणे कानावर पडताच बाज बहादूरला आपल्या मनाला आवरणे कठीण गेले. ही मुलगी कोण, कुठे राहते, गाण्याची कला हिने कशी अवगत केली, इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळवायचीच असा जणू त्याने निर्धारच केला. वृक्षाच्या गर्द सावलीत बसून आपल्या गीतात गुंग झालेल्या रूपमती समोर तो उभा होता. त्याला पाहताच ती दचकली,
पळून जाण्याच्या प्रयत्नात तिची ओढणी झाडामध्ये अडकताच तिची पावलं थांबली. खाली मान घालून अडकलेली ओढणी काढण्याच्या प्रयत्नात ती असतानाच बाजबहादूरने तिनेच गायलेली तान छेडली. तिच्याच गाण्याचे तेच बोल वेगळ्या प्रकारे गायले जात होते. त्या आवाजात एक अनाहूत आकर्षण होते, माधुर्य होते. रूपमती स्तंभित होऊन नुसती बघतच राहिली. गाणारी व्यक्ती गायन कलेची श्रेष्ठ जाणकार आहे हे कळायला तिला वेळ लागला नाही. एका कलाकाराचा दुसऱ्या कलाकाराशी कलेच्या माध्यमातून होणारा हा मूक परिचय होता. ती परत जाण्यास वळली. तुझे नाव काय आहे असे विचारताच ती संकोचली. तो थोडेसे साहस करून तिच्या जवळ जाताच ती जास्तच लाजली. शेवटी माझे नाव रूपमती आहे हे उत्तर मिळाले. बाजबहादूरने तिच्या गाण्याचे कौतुक केले. तिच्या गोड व मोहक गीताचे कौतुक केले, तारीफ केली. रूपमती मनोमन सुखावली. नावाप्रमाणे सुंदर ती होतीच. त्याला एका श्रेष्ठ कलेची साथ असल्यामुळे रूपमतीचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक झाले होते. या प्रथम परिचयात बाजबहादूर त्या रूपावर व गायन कलेवर भाळला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच ठिकाणी तिची प्रतीक्षा करत होता. तिला येण्याला विलंब झाला. वातावरण प्रसन्न होते. तलावाकाठी पक्षी मोहक शेळ घालून आपल्या प्रियजनास साद घालीत होते. तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या बाजबहादूरच्या ओठांमधून दीर्घ आलाप निघाला. त्यातील आर्तता येणाऱ्या रूपमतीस जाणवली. या आलापानेच त्याने जणू काही आपली ओळख तिला पटवून दिली. काही क्षणातच दोघेही तेच बोल गाऊ लागले. एका श्रेष्ठ कलाकारास दुसऱ्या श्रेष्ठ कलाकाराची साथ मिळाली. एक श्रेष्ठ गायक व संगीताचा जाणकार असणारा बाजबहादूर मध्य भारतातील माळवा भागाचा शासक होता. इसवी सन 1555च्या सुमारास हे लहानसे राज्य मिया बायजीत बाजबहादूरला सुजात खानाकडून वारसा हक्काने मिळाले होते. पण जरी शासक असला तरी त्याला संगीत कलेचे इतके वेड होते की त्याचे जीवन संगीत कलेनेच व्यापून गेले होते. संगीत हा खऱ्या अर्थाने त्याचा आत्मा होता. त्यामुळे राज्यकारभारात त्याने विशेष रुची कधी घेतली नाही. असा हा संगीत कलेचा उपासक रूपमती नावाच्या श्रेष्ठ गायिकेशी कलेने बांधला गेला. रूपमतीचा जन्म एका राजपूत कुटुंबात झाला होता. पण ढोरावासरांचे संगोपन करणे, शेळ्या मेंढ्यांना चरावयास घेऊन जाणे हे जणू परंपरागत धनगरांचे काम तिच्या घरात होत असल्यामुळे रूपमतीचे सर्व बालपण पर्वतमय भागात भटकण्यात गेले. रंगाने सावळी असणारी ही मुलगी चुणचुणीत होती. नाकी डोळी नीटस, कुरळे काळेभोर केस व पाणीदार चेहरा अशी रूपमती अत्यंत लोभस दिसत असे. तिचे टपोरे नेत्र तिच्या रूपास खुलवीत असत. ती नावाप्रमाणे सुंदर तर होतीच, पण गोड आवाजाची देणगी तिला जन्मतास लाभली होती. आपल्या मधुर आवाजाने ती जेव्हा जंगलातील पायवाटेने गात जाई तेव्हा सर्व वातावरण भारून टाकण्याची किमया तिने साधली होती. जो कुणी ते गीत ऐकत असे तो स्तंभित होऊन जाई. अशी अलौकिक प्रतिभा लाभलेली ही नवयौवना माळव्याच्या बाजबहादूरच्या मनात भरली. प्रेम म्हणजे दोन आत्म्यांची एकमेकास दिलेली हाक असते. प्रेमात भौतिक घटकांना महत्वच नसते, कारण शुद्ध प्रेम हे अधिभौतिक असते, ते सात्विक असते. बाजबहादूर रूपमतीकडे स्तंभित होऊन पाहतच राहिला. आपण खूप चांगलं गातो ही त्याला जाणीव होतीच, पण आपल्यापेक्षाही प्रभावी असे रूपमतीचे गायन आहे ही खात्री त्याला पटली. एका क्षणात त्याने निर्धार केला, रूपमतीला आपल्यासोबत न्यायचेच, पण कसे नेणार हा प्रश्न होताच. बाजबहादूर आपल्या महालात विचारात मग्न होता. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे रूपमतीचे मोहक सूर त्याच्या कानी पडले. दोघांची भेट झाली. त्याने तिला मांडवला महालात राहावयास येण्यासाठी आग्रह धरला. दोघेही कलेचे उपासक असल्यामुळे दोघांच्या सोबतीने मिळणारा आनंद
द्विगुणित होणार ही खात्री असल्यामुळे रूपमतीने त्याच्या विनंतीस होकार दिला. बाज बहादूरचा आनंद गगनात मावेना. एक हिंदू गायिका आणि एक मुसलमान गायक, दोन भिन्न धर्म, दोन भिन्न जाती, भिन्न चालीरीती, वेगळे संस्कार, वेगळ्या पद्धती. साम्य असे काहीच नाही. साम्य फक्त एकच, पण ते श्रेष्ठ आणि सामर्थ्यवान ठरलंय. कलेला धार्मिक आणि जातीची ओळख नसते हेच खरे. बाज बहादूर सोबत रूपमती मांडवगडास आली. बाज बहादूरने रूपमतीशी विवाह करून तिला राणीचा दर्जा दिला. यानंतर मांडवगडच्या इतिहासात रूपमती आणि बाज बहादूर यांच्या संगीतमय प्रणयाची कथा बहरू लागली. रूपमती नर्मदा नदीच्या दर्शनाशिवाय अन्न ग्रहण करीत नसे, म्हणून बाज बहादूरने तिच्याकरता मांडवगडात एक उंच महाल बांधून घेतला. या महालातून प्रातकाळी दूरवर नजर टाकल्यास नर्मदा नदीचे दर्शन घडते. सुलतानने किल्ल्यातच रेवाकुंड निर्माण करून तिच्यासाठी महालामध्ये पाण्याचा प्रवाह खेळवला. नर्मदा नदीलाच रेवा देखील म्हणतात. रूपमतीच्या आग्रहानुसार बाज बहादूरच्या खाजगी महालाची निर्मिती देखील रूपमती महाला शेजारीच करण्यात आली. अशा प्रकारे दोन भिन्न धर्मीय आणि भिन्न जातीय जीव एक सूत्रात बांधण्याचे काम संगीत कलेने केले. आपले प्रेम आणि आपली प्रेमिका या दोहोंमध्ये बाज बहादूर अकंठ बुडाला. परिणामस्वरूप राज्यकारभाराकडे त्याचे लक्ष लागेना. लष्करावरील त्याची हुकमत दिवसेंदिवस कमी होत गेली. शस्त्राच्या खणखणाटाऐवजी सप्तसुरांच्या गुंजनाने मांडवगडचा परिसर दरवळू लागला. त्यावेळी सम्राट अकबर दिल्लीचा बादशाह झालेला होता. आपल्या साम्राज्य विस्ताराच्या दृष्टिकोनातून अकबराचे लक्ष मध्य भारतातील मांडवगडाकडे गेले. इसवी सन 1561 मध्ये अकबराने अधम खानाच्या नेतृत्वात मांडवगडावर मोगल सैन्य पाठविले. मोगल फौजांशी लढण्याची बाज बहादूरची तयारी नव्हतीच. परिणामतः बाज बहादूरचा पराभव झाला व त्याला मांडवगडातून पळून जावे लागले. बाज बहादूरने खानदेशात आश्रय घेतला. बाज बहादूरने आजूबाजूच्या परिसरातील काही ठिकाणी आश्रय शोधण्याची धडपड देखील केली. रूपमतीच्या सौंदर्याची आणि तिच्या श्रेष्ठ दर्जाच्या संगीत कलेची कीर्ती अधम खानाच्या कानी होतीच. अधम खानाने रूपमतीला हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. मांडवगड पूर्णतः मुघल लष्कराच्या ताब्यात आहे व अधम खानाची दुष्ट नजर आपल्यावर आहे हे लक्षात येताच या महान गायिकेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. अधम खानाचे असले कृत्य कळल्यानंतर अकबराने त्यास परत बोलविले. बाज बहादूरने मांडवगड प्राप्त करण्याचा प्रयत्न केला असता इसवी सन 1562 मध्ये मुघल लष्कराकडून बाज बहादूर पराभूत झाला व त्याला चितोडकडे पळून जावे लागले. 5-7 वर्षांच्या भटकंतीनंतर इसवी सन 1570 मध्ये नागोर या ठिकाणी बाज बहादूर अकबरास शरण आला. मांडवगडच्या परिसरात आपल्या उंचीने एटीत उभा असणारा रूपमती करता बांधला गेलेला रूपमती महाल पाहणाऱ्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. या महालाजवळ उभा असलेला बाज बहादूरचा महाल पाहणाऱ्याच्या तत्काळ लक्षात येतो. या दोन्ही महालांमधून फिरत असताना प्रेक्षकांना जाणवते ते फक्त संगीत. कलाक्षेत्रात अगदी प्राचीन काळापासून संगीत कलेचे संवर्धन सातत्याने केले गेले आहे. अनेक थोर राज्यकर्त्यांनी या कलेस आणि कलाकारांना राजाश्रय दिला व ही कला जोपासली. कलेला कोणती जात अथवा धर्म नसतो. मांडवगडच्या इतिहासात लक्षात राहिली ती रूपमती आणि बाज बहादूरची प्रणय कथा, जिचा मुख्य आधार संगीत हाच होता. या विषयावर कथा चित्रपट काढले गेले. आजही ती गाणी ऐकता क्षणीच रूपमती आणि बाज बहादूरची स्मृती जागृत होत आहे. धन्यवाद.